नजरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे। नराधम भीमराव कांबळेची मुजोरी कायम आहे। तपासादरम्यान पोलिसांना त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। दारूच्या नशेत होता, आता काही आठवत नाही असं त्यानं म्हटलेलं आहे। तर पोलिसांनी काही प्रश्न विचारले असता चौकशी दरम्यान या नराधम कांबळेनं उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहे। पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी गेले होते आणि यावेळी आरोपीनं त्यावेळी दारूच्या नशेमध्ये होता, आता या घटनेसंदर्भात मला काहीही आठवत नाही असं उत्तर दिलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, या नराधमाने एवढं क्रूर कृत्य केलेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस तपास करत असताना तो अतिशय मगरुरीनं उडवाउडवीची उत्तरं देतोय। श्वेता, खरं तर त्याची पार्श्वभूमी जर बघितलं तर याआधीही 2 गुन्ह्यामध्ये म्हणजे याच पद्धतीच्या अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगून आलेला आहे। त्यामुळे या गुन्ह्यातनी कसं सुटायचं हे त्याला चांगलं माहिती आहे। त्यामुळं काल म्हणजे आज पहाटे त्याला ज्या ठिकाणी त्यांनी चिमुकलीवर अत्याचार केला होता त्याच नसरापूरच्या त्या गोठ्यामध्ये त्याला नेण्यात आलं होतं। घटनास्थळीची पाहणी करण्यात आली होती, कारण कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यापूर्वी नेमका हा घटना कशी घडली होती याचा जबाब आणि तपशील घेण्यासाठी पोलिसांनी त्याला घटनास्थळी नेलं होतं। मात्र त्या दरम्यान त्याला काही प्रश्न विचारण्यात आले होते, मात्र ते अजब उत्तरं देऊन पोलिसांना त्यांना गुंगारा द्यायचा या ठिकाणी तो प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मी दारूच्या नशेत होतो, मला काही घटना आठवत नसल्याचं त्यांनी या ठिकाणी जबाबात सांगितलेलं आहे। त्यामुळं कुठेतरी तपासामध्ये दिशाभूल करायचं आणि मी दारूच्या नशेत होतो असं दाखवून याही गुन्ह्यातनी सुटण्याचा प्रयत्न जो आहे तो आरोपी भीमराव कांबळेकडनी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। मात्र या प्रकरणामध्ये जर बघितलं तर आधीचे जे गुन्हे आहेत म्हणजे 1998 आणि 2015 या 2 सालामध्ये त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होते। त्यामध्ये पण एक पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता, म्हणजे सख्या भाचीवर त्यांनी या ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न समोर आला होता। तर एक ज्येष्ठ महिलेवर सुद्धा त्यांनी लैंगिक अत्याचार केला होता। या 2 गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा भोगत होता। मात्र त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी असता आहे त्याला या गुन्ह्यातनी कसं सुटायचं हे त्याला चांगलंच माहीत असल्याचं, त्यामुळे हा 3ऱ्या गुन्ह्यामधूनही सुटण्यासाठी तो आता पोलिसांची दिशाभूल करतोय, जेणेकरून कोर्टामध्ये ही जी केस आहे ती लूज व्हावी अशा अनुषंगाने तो या ठिकाणी उत्तरं देताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पोलीस जे आहेत ते पोलीस फॉरेन्सिक लॅब असेल, ससूनचा अहवाल असेल, घटनेचा पंचनामा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने गोळा करून 15 तारखेच्या आत 15 दिवसाच्या आत या ठिकाणी चार्जशीट जे आहे ते पुणे पोलीस दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्या अनुषंगाने ते पुरावे सुद्धा गोळा करतात। मात्र पोलीस तपासामध्ये भीमराव कांबळे जो आहे तो सहकार्य करत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज पहाटे त्याला नसरापूरच्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलं होतं। याचा अर्थ असा होतो की त्या घटनेच्या दिवशी त्या मुलीला त्यांनी कशा पद्धतीने त्या गोठ्यापर्यंत नेलं, नेमका अत्याचार कसा केला, तिला काय खायला दिलं होतं, या सगळ्या बाबीची माहिती घेण्यासाठी त्याला आज घटनेच्या ठिकाणी नेण्यात आलं होतं। त्या दरम्यान त्यांनी पोलिसांना जी उत्तरं दिलेली आहेत ते अजब आहेत। याचं कारण एकच आहे की त्याला या गुन्ह्यातून सुटायचं आहे, ही केस कशी लूज होईल या अनुषंगाने त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात आता त्याला कोणत्याही प्रकारचा वकील मिळणार नाही अशी भूमिका जी आहे ती बार कौन्सिलने घेतलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आता भीमराव कांबळे जो आहे तो आणखीन काही वेगळे मुद्दे पोलिसांसमोर उपस्थित करतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण महत्त्वाचं म्हणजे आधीच्या गुन्ह्यांमध्ये कसं सुटायचं हे त्याला चांगलं माहिती होतं। त्यामुळे आता या गुन्ह्यातही म्हणजे 3ऱ्या गुन्ह्यातही तो पळवाट काढत असल्याची आपल्याला माहिती मिळते। मात्र त्याचा मुजुरीपणा जो आहे तो पुन्हा एकदा या प्रकरणातून समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतं। श्वेता, अगदी निलेश, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे तो सुटणार नाही, त्याला नक्कीच कठोरात कठोर शिक्षा होणार हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीचा त्याचा मगरुरीपणा, मुजोरपणा हा कायम आहे आणि त्यामुळे निश्चितच जनक्षोभ सुद्धा उसळलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।